मला अजूनसुद्धा तो शनिवार व्यवस्थित आठवतोय. त्या शनिवारी माझी ओपनरची शिफ्ट होती. मी नेहमीप्रमाणे 7:30-8ला तिथे पोहोचलो. अम्ब्रेलाज वगैरे काढून सगळं सेटअप केलं आणि फ्लोअरवर जेव्हा आलो तेव्हा मला समजलं की आज आमचं रेस्टॉरंट अगदी ओपन होता होताच फुल होणार आहे. आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली काय होतं, पण जसं आम्ही 9ला दार उघडलं सगळी लोकं आतमध्ये आली. लगेच लोकांनी ड्रिंक्सच्या ऑर्डरी दिल्या. मग हळूहळू सँडविचेस, श्रिम्प या सगळ्या डिशेस च्या ऑर्डरी यायला लागल्या. आतमध्ये जे बेकर्स होते ते ऑलरेडी कंप्लेंट करायला लागलेले की आम्हाला थोडा वेळ लागेल पुढच्या गोष्टी प्रेप करायला. बरं ही सगळी तर रिझर्वेशन न केलेली लोकं होती. जेव्हा लिशाने कॉम्प्युटरमध्ये तिच्या जे बघितलं तेव्हा शी वॉज लाईक, "ओह गुड लॉर्ड सेव्ह अस." कारण बरोबर 11:30 वाजता एक बुकिंग होतं. पण हे एक बुकिंग जवळपास 25 ते 30 लोकांचं होतं आणि इथलं ओकेजन थोडंसं स्पेशलच होतं. 3 लोकांचा वाढदिवस होता. जुलिया जिने बुकिंग केलेलं तिचा वाढदिवस होता. तिची सर्वात धाकटी मुलगी होती 7 वर्षाची, तिचा वाढदिवस होता आणि तिची सासू जी होती तिचा सुद्धा त्याच दिवशी वाढदिवस होता. आता हा विलक्षण योगायोग होता का काय होतं ते त्यांनाच माहिती. तर ही जी सगळी मंडळी होती म्हणजे ती दोन्ही फॅमिलीज, दोन्ही साईडच्या फॅमिलीज, त्यांचे फ्रेंड्स, मग तिची जी मुलगी होती त्या मुलीच्या शाळेतल्या तिच्या मैत्रिणी. जनरली असं असायचं की जर मोठी टेबलं असतील, जास्त लोकं, तर त्या टेबलला 2 लोकं सर्व्ह करायचे. आता आम्हाला 4 लोकं त्या एका टेबलला सर्व्ह करायला लागणार होते आणि जागासुद्धा इतकी व्यापली जाणार होती की बाकी सगळ्या ठिकाणी अशी म्हणजे 1-1, 2-2 लोकं बसतील अशी टेबलं फक्त मोकळी ठेवावी लागणार होती, जे कोणी येतील त्यांच्यासाठी. जुलियाची जी बहीण होती, ती सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज करत होती. म्हणजे पाहुण्यांनी कसं यायचं आणि कोण कुठे बसणार आहे, मग कोण काय बोलणार आहे, त्या सगळं जे कंडक्ट करणं असतं ते ती करत होती. तिने लिशाकडे एक केक दिला. आम्ही युजुअली असं करायचो की आम्ही आमच्या फ्रीजमध्ये तो केक ठेवू आणि मग जेव्हा फूड वगैरे सर्व्ह होईल त्याच्याबरोबर त्या केकचे पीसेस करून प्रत्येकाला एक 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 एक. तर हा केक जेव्हा त्याने लिशाला दिला तेव्हा लिशाने सांगितलं की हा केक आम्ही ना ब्लॅक प्लेटमध्ये देतो कारण हा व्हाईट केक आहे. तर तेव्हा ती म्हणाली, "ओह माय गॉड, आय टोल्ड द बेकर दॅट आय वॉन्टेड इट ब्लू." आता हे ब्लूचं ऑब्सेशन या लोकांचं काय होतं मला माहिती नाही, पण सगळ्यांनी थीमसुद्धा ब्लू फॉलो केलेली. सो त्यांना ब्लू केक हवा होता. तर आम्ही म्हटलं की हा तर आता व्हाईट केक आहे, ह्याला तर आम्ही ब्लू नाही करू शकत. बट फ्रॉम अ बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू वी ऑफर्ड देम दॅट वी विल मेक द केक इन्स्टेड अँड दे वर मोर दॅन हॅपी विथ दिस ऑफर. सो लिशा पटापट खाली गेली. तिने जी कोणी जीना ते म्हणजे बेकरचे हेड्स होते त्यांना सांगितलं अशी अशी सिच्युएशन आहे आणि ते म्हणाले, "ओके फाईन, विल डू इट, विल डू इट." आता ह्या जुलियाची जी बहीण होती, आय रिअली विश मला तिचं नाव आठवत असतं. आपण आत्ता तिला ॲना म्हणूया. सो ही ॲना थोडीशी खूप पर्टिक्युलर होती. तिला तो ब्लू कलर कोणता हवा आहे याच्यासाठी. म्हणून तिने लिशाची परमिशन घेतली आणि ती खालती बेकर्स रूममध्ये गेली. इथे ह्या सगळ्या लोकांना आम्ही ड्रिंक्स देत होतो. म्हणजे लेमनेड असेल, कॅपुचिनो असेल, व्हॉटएव्हर दे वॉन्ट. आमचे जे सिग्नेचर टी टार्स होते ते सुद्धा त्यांच्या टेबलावर होते अँड दे ऑल वर हॅव्हिंग अ गुड टाईम. थोड्या वेळाने लिशाने आमच्यापैकी 3-4 जणांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, "देअर हॅज बीन अ बिग मेस." आणि आम्हाला एकही प्रश्न विचारण्याची संधी न देता तिने खुणेने सांगितलं की खाली बेकर्सच्या किचनमध्ये या. सो आम्ही एक एक करत कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने बेकर्स किचनमध्ये खाली गेलो. तिथे जुलियाची बहीण ॲना सर्वात हॅपी होती, पण बाकीची सगळी मंडळी मात्र डोक्याला हात लावून बसलेली. काय झालं होतं की हिच्यासाठी केक बनवायचा म्हणून एका वेगळ्या मशीनमध्ये त्यांनी सगळं ते क्रीम चीजपासनं जे काही साहित्य असतं ते टाकलेलं आणि तो फूड कलर जो असतो त्याचं पर्टिक्युलर मेजरमेंट काय पाहिजे ह्याच्यावरनं ती आणि जीना यांच्यामध्ये
चर्चा चाललेली. अर्थात इट वॉज नॉट अ वादविवाद, इट वॉज जस्ट अ चर्चा. पण त्याच्यात गडबड गोंधळ अशी झाली की ते प्रमाण काय पाहिजे असं करता करता ह्या ॲनाने स्वतःच्या केकमध्ये तो फूड कलर टाकलाच, पण दुसऱ्या मशीनमध्ये जिथे आमच्या बाकीच्या पेस्ट्रीज, मॅक्रून्स, टार्ट्स ह्याच्यासाठीचं जे काम चालू होतं त्या मशीनमध्ये, त्यातसुद्धा तो कलर पडला गेला. याचा अर्थ एवढाच होता की ह्याच्या पुढे त्या मटेरियलपासून ज्या ज्या गोष्टी बनतील त्या सगळ्या ब्लू कलरच्या असणार होत्या. जवळजवळ आता 11:15 वाजायला आलेले. लिशाने रेस्टॉरंटची जी ऑपरेशन हेड होती तिला फोन केला. एक तर शनिवारी यावं लागलं ह्याचाच तिला कंटाळा आलेला आणि तिची थोडी चिडचिड होत होती. पण इथला गोंधळ बघता शांत झाली, कारण ती काय बोलणार. सो तिने आम्हाला सगळ्यांना टास्क दिला की नाव यू गाईज हॅव टू सेल इट बिकॉज दे कॅनॉट वेस्ट the entire material just because it's blue. But then there was a conversation between her and the chefs, the bakers basically, ki how the hell are you supposed to make chocolate cookies that look like blue in color. But anyway, long story short, they had to make it. आणि I think after an hour or so ही जी मोठी 30 जणांची पार्टी होती ही मस्त तो ब्लू केक वगैरे खाऊन आम्हाला सगळ्यांना छान टिप देऊन बाहेर गेली. म्हणजे त्यांचा तो सगळा कार्यक्रम झाला. पण आता आमच्यासमोर प्रश्न होता की परत आम्ही ती टेबलं बिबलं सगळी नेहमीप्रमाणे लावली, रेग्युलर गेस्ट यायला लागले आणि त्या सगळ्यांपुढे आता मी चॉकलेट फज निळ्या रंगाचं घेऊन गेलो तर त्यांची काय रिॲक्शन असणार आहे मला माहीत नाही. त्याचा माझ्या टिप्सवर काय परिणाम होईल मला माहीत नाही. पण somehow we made it, like we all were taking it आणि we all were giving it to them, they all were giving us a look आणि my signature response was, it's a long story, would you like to hear it?